आई नाव सांगा तुमचं? रोहिणी रमेश चौगुले. कुठून येता? नवीन वाशी नाका. नवीन वाशी नाका. इथे यायचे आणि काय काय त्रास होते तुम्हाला? डावा पाय असा उजवा पाय अजिबात हलत नव्हता, दुखत अजिबात हालत नव्हता. हल्ला तर दुखायचं येत नव्हतं. सायटिका झालं होतं मला, त्रास होता. हा किती दिवसापासूनचा त्रास आहे? आता सायटिका तीन महिने झालं होतं. 3 महिने झाले होते. मग जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा तुम्ही बाहेर डॉक्टरांना वगैरे दाखवला असाल? दाखवलं होतं, पण मला काही जास्त फरक पडलाच नाही. मग तेव्हा इथं एकदा दोनदा येऊन गेले होते. मग ते म्हटले कंटिन्यू करा म्हणजे व्यवस्थित होईल. तुम्ही किती दिवस झाले येता इथं? 6 महिना झाला. 6 महिना तरी झालेला आहे. 6 महिन्यात किती टक्के रिझल्ट आहे तुम्हाला? तरी 70-80% वरच गेलाय. तुम्हाला गोळ्या औषध काही विदाउट टच वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. मशीन आणि बँकची दोन्हीची थेरपी त्यांनी कंटिन्यू घेतली आणि आता तुमची नस दबली असल्यामुळे सायटिकाचा त्रास चालू झाला. मशीननं काम केलं नस ओपन करण्याचा, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्याचा आणि मॅटनं जी कॅल्शियमची झीज झालेली ती भरून निघालेली आहे. हा आता आणखी काय काय त्रास होते तुम्हाला? काय नाही, माझं बीपी आणि शुगरचा त्रास होता. मग काल मला परवा जरा चक्कर मारल्यासारखी झाली म्हणून मी इथून दवाखान्यात दाखवलं. ते म्हटले तुम्हाला अंग वगैरे थरथरते काय? तर होय म्हटलं. मग ते म्हटले तुमची गोळी बहुतेक कमी झाली आहे, आता चेक करा आणि परत गोळी तुम्हाला बदलून देतो असं सांग. तुम्ही चेक केला का? करायचं आज किंवा उद्या. म्हणजे ह्यांना फरक चांगला लागला. तर शुगरची गोळी जी होती ती त्यांचं काय शुगर आता कमी झालेली आहे, त्यामुळे गोळी आता त्यांची कमी होणार आहे. त्याच्यामुळे आता चेक करून आले तर रिपोर्ट तर आपण दाखवायचे आहेत. मग बघा फरक पडलेला आहे. फरक इतका पडलाय मला रात्री 2 वाजले तरी झोप लागायची नाही. आता 10-10:30 वाजले की झोप लागते ते सकाळी 7. बघा 2 वाजेपर्यंत झोप नाही म्हटल्यानंतर सगळंच बिघडलं, आपलं पूर्ण सिस्टीमच बिघडली. आणि खाल्लेला न पचनाने पित्ताचा त्रास होणार, बीपीचा त्रास वाढणार. त्यापेक्षा झोप छान लागणं गरजेचं आहे. एकेकाला झोपेची गोळी खावी लागते, तसा पण त्रास नाही आहे. बिनधास्त आपण आता काय झालं, रोजच्या मशीनची मॅटची थेरपी घेतल्यामुळे झोपेवर पण फरक पडलेला आहे. 10-10:30 झोपेमध्ये सकाळीच ते खड्याचं पाणी पिल्यापासून पोट पण साफ छान व्हावं लागले. आता हेक्झा स्टोन म्हणजे जादूचा स्टोन जो आहे त्याचं पाणी पिल्यामुळे काय झालेलं आहे, त्याचं पोट पण साफ झालेलं आहे आणि पित्ताचा त्रास पण कमी झालेला आहे. आणखी काही तक्रारी होत्या का? काय नाही, बाकी वजनात वगैरे फरक? वजन जरासं वाढले. बघा खाल्लेलं अन्न पचल्यामुळे चांगलं डायजेशन झालेलं आहे. अजून एक वर त्रास तुमचे कमी होत येणार आहे. बाकी तुम्ही खुश आहे की नाही? अजिबात आता मी खुश आहे. आणि समोर येणाऱ्यांना काय सांगणार? मला कधी सकाळी 9 वाजता तर मी इथे येईन असं होते. त्यामुळे सगळ्यांच्या घरात मॅट पाहिजे आणि सगळ्यांनी व्यवस्थित रोज येऊन थेरपी घ्यावी. आहे कारण पूर्ण फॅमिली तुमची येते, रोजच्या रोज झोपवता आणि सगळ्यांनी अनुभव घेतले. प्रत्येकाचे अनुभव चांगले आहेत आणि असंच रोजच्या रोज यायचे आणि सगळे त्रास आहेत ते आपल्या शरीरातून काढून निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं आहे. चला, पूर्ण पाय दुखत होता तुमचा, कमी झाली. आता पाय दुखत पण होता आणि पायांना सूज होती. हे किती दिवसाचा त्रास आहे? 6 वर्षापासूनचा त्रास आहे. मग हा त्रास जो चालू झाला तेव्हा मी तुम्ही डॉक्टरना वगैरे दाखवला असाल? सरकारीमध्ये दाखवलं का? मग तेव्हा त्यांनी काय दिलं तुम्हाला? औषधं, गोळ्या, इंजेक्शन? गोळ्या दिल्या, एक्सरे पण काढले. एक्सरे पण काढला. मग त्याच्यात काय सांगितलं त्यांनी? गुडघ्याचं ऑपरेशन करा. गुडघ्याचं ऑपरेशन करा म्हणून सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय निर्णय घेतला? ऑपरेशन करायचं ठरवला की थांबला? ठरवलंच ना, म्हणजे ऑपरेशन करायचं कॅन्सल तुम्ही करून टाकला. मग इथं तुम्हाला कोणी सांगितलं? ते बाई राऊत आहे, त्यांनी सांगितलेलं तुम्हाला, त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं आणि तुम्ही इथं मुलाला सांगितलं आणि तुम्ही इथं आला. आणि इथं आल्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला फरक जाणवायला लागला? आता 25% फरक 25% फरक आहे.